बायांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण का? त्यांना बाप जास्त आवडतो. म्हणून तुकोबारे म्हणतात, बाप माझा पांडुरंग आणि त्याच्या चरणी व्हारे दंग. आपल्या आईवडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगत असतो ना, मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. कमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुंदरी जायाचा, उधार पाधार कापड पोराला नाहीचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नवती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखल खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी बाप डाक्टर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. बायांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण का? त्यांना बाप जास्त आवडतो. म्हणून तुकोबारे म्हणतात, बाप माझा पांडुरंग आणि त्याच्या चरणी व्हारे दंग. बाप माझा वड, आई माझी वड जाई, आणि काय सांगू सजने बाई, माय बापांची बढाई. त्या माय बापांचं कौतुक करणारा जगातला संत साहित्य म्हणजे तुकोबारांचा गाथा आहे. म्हणून मंदिरं नको लय आता आपल्याला, आपल्या शाळा डिजिटल पाहिजेत आणि आपली पोरं खूप शिकली पाहिजेत आणि फॉरेनपर्यंत पोरी प्रांत कलेक्टर होऊन गेल्या पाहिजेत.